नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर महादेव जगताप चौकेस्क महाविद्यालय बीड महाराष्ट्र शेटनेट एक्झाम या मराठी विषयाच्या अनुषंगाने सखोल माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आपण काल कवी आणि कवितेच्या संदर्भात आणि विशेषतः वाशी मराठेकरांच्या कवितेची वैशिष्ट्ये, त्यांच्या कवितेचा परिचय, तसेच इंदिरा संत बहिणाबाई चौधरी, श्रीकृष्ण पोळे, नाग जोशी, कुसुमाग्रज, त्यानंतर कवी अनिल वाराकांत यांच्या कवितांचा आपण परिचय आणि कवितेच्या ओळी आणि एकूणच कविता संग्रह याचा अभ्यास कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिला आहे। आज आपण वाशी मराठेकर यांच्या इतकेच दुसरे महत्त्वाचे कवी म्हणजेच शरदचंद्र मुक्तिबोध, त्यांचा नवी मळवाट हा कविता संग्रह 1949 मध्ये प्रकाशित झाला। त्यांचा यांत्रिक हा दुसरा कविता संग्रह शिप्रा 1954 मध्ये प्रसिद्ध झाला। सरहद्द हा 1962 मध्ये, तर जन हे ओळतू जेथे हा 1969 मध्ये ह्या त्यांच्या काही कादंबऱ्या, म्हणजे जसं की यांत्रिक हा त्यांचा दुसरा कविता संग्रहानंतर शिप्रा, सरहद्द, जन हे ओळतू जेथे ह्या त्यांच्या कादंबऱ्या आणि जीवन आणि साहित्य, काही निबंध, सृष्टी, सौंदर्य आणि साहित्य मूल्य हे त्यांचे समीक्षा विचारात्मक ग्रंथ शरदचंद्र मुक्तिबोध यांनी लिहिलेले आहेत। नवी मळवाट या मधल्या कविता ह्या अभिरुची या मासिकातून 1944 ते 1949 या काळात प्रकाशित झालेल्या होत्या। मर्ढेकरांच्या काही कवितांचा आणि मुक्तिबोधांच्या नवी मळवाटमधील कवितांचा काळ हा एकच आहे, परंतु ह्या दोन कवींच्या पिंडांत भेद असल्याचे, त्यांच्या कवितेच्या स्वरूपही वेगळे असल्याचे आपल्याला सांगते। नवी मळवाटमधील नवी कविता या कवितेत मुक्तिबोध म्हणतात की नवी कविता आज हृदयी धगधग करी नवा सविता, जळाया लागे प्राणपिंडाचा सखोल गाभा, कसा रोखू मी यातनांची ही प्रदीप्त आभा, अशा पद्धतीची त्यांची कविता आहे। त्यानंतर क्रुद्ध प्रचंड नवा मार्तंड पेटला किंवा महाप्रहर प्रकाश कवीच्या हृदयात कोंदलेला आहे, हा सूर्य उराउरात पेटलेला आहे, असे या ठिकाणी कवी सांगताना दिसतो। विद्यार्थी मित्रांनो, मुक्तिबोधांच्या कवितेत समिष्टीचे भान आहेच, परंतु कुणाच्या वेदना ह्या कवितेत कुणाच्या रक्ताची संतत धारा ती माझ्या प्राणास फोडून वाहते, कुणाची दुर्दशा तक्रार मुकशी रात्रीच वक्षाच सारखी कापते, असे प्रश्नसुद्धा या कवितेच्या माध्यमातून शरदचंद्र मुक्तिबोध विचारतात। मित्रांनो, मुक्तिबोधांच्या दलित पीडित मानवतेच्या सामर्थ्यावर विश्वास आहे। रुधिराच्या लाल सड्याचं ह्या कवितेत ते म्हणतात की येत्या योगायुगांतून दिसली बाळ पाऊले हलती, कोटी तरंगाच्या हातांना जुळवून केले पुढती, मी निद्रित सागरसम हिमाचलासम उठून बसलो, नि दिसल्या रुधिर नद्या भस्म भस्म मज भवती, अशा पद्धतीच्या कवितेच्या ओळी आपल्याला त्यांच्या कवितेतून असलेल्या सांगता येतात। गंभीर झडते गगन दुंदुंबी या कवितेत नवे युग हे एक बाळ असून त्याला लक्षावधी काळ्या नागांनी वेढलेले आहे, परंतु त्या बाळमुठीमध्ये कसली तरी विराट शक्ती आहे, त्यामुळे काळ्याभोर विषारी सर्पाचे बळ क्षीण होते, अशी कल्पना केलेली आहे। अंत आहे तसा आरंभ आहे या कवितेत ते म्हणतात की उद्या कोवळ्या लाल पानात रक्त तू नूतन लार रसतो सळाळून, ए फळफळांच्या कातडीतून सोनपिंगट गव्हाचा दर्या घेईल झोके मत झिंगून, कोटी कोटीश शरीरातून नाड्यामधून नयनातून हृदयातून धावू लागेल प्रकाश तत्व, अशा पद्धतीच्या कवितेच्या ओळी या मुक्तिबोध आपल्या कविता संग्रहातून व्यक्त करताना आपल्याला दिसून येतात। विद्यार्थी मित्रांनो,
करंदीकरांच्या कविता संग्रहांचा स्वेदगंगा हा 1949 साली प्रसिद्ध झाला. त्यानंतर पाडगावकरांचा धारा नृत्य हा 1950 आणि बापटांचा बिजली हा 1952 हे तिन्ही कवींचे हे पहिले कविता संग्रह होत. सुरुवातीला या कविता संग्रह कवितावर तांबे, रविकिरण मंडळ, बोरकर, कुसुमाग्रज यांच्या कवितांची छाया असलेले आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, विंदा करंदीकर यांच्या पहिल्या स्वेदगंगा या कविता संग्रहानंतर त्यांचे मृदगंध, ध्रुपद, जातक, विरूपिका हे कविता संग्रह प्रकाशित झालेले दिसतात. विशेषतः स्वेदगंगा हे 1949, मृदगंध हा 1954, ध्रुपद हा 1959, जातक हा 1960 आणि विरूपिका हा 1981 साली प्रकाशित झालेला विंदा करंदीकर यांचा कविता संग्रह आहे. विद्यार्थी मित्रांनो, करंदीकरांच्या मृदगंध या कविता संग्रहाचा आणि विशेषतः ज्यावेळेस आपण माझ्या मना बन दगड या कवितेत करंदीकरांनी अन्नाशिवाय, कपड्याशिवाय, ज्ञानाशिवाय, मानाशिवाय कुडकुडणाऱ्या जीवांना पाहून वाटणारी जी भीती व्यक्त केलेली आहे, परंतु पुढे याच घाणीतून शिसारीतून नवे युग अवतरेल अशी आशाही प्रकट केलेली आहे. लाळ धूळ उडते आज, याच्या मागून येईल स्वार, या दगडावर लावील धार असे त्यांना वाटते. यंत्रावतार या कवितेतही यंत्राचा, विज्ञानाचा ते स्वीकार करीत आहेत. याला आवाहन करीत आहेत ते मानवाच्या मुक्तीसाठी. ते आपल्या कवितेत म्हणतात की पिळलेल्यांच्या पोटामधल्या अग्नीची ही ज्वाला, पददलितांच्या डोळ्यामधल्या क्रोधांची ही लाली. अशा पद्धतीच्या कवितेच्या ओळी त्यांच्या कविता संग्रहातून येताना दिसून येतात. विशेषतः भविष्याकडे कललेल्या स्वीकारशील जीवनांचे लाल लाल केस क्रांतीच्या वादळाने पुन्हा पुन्हा पिंजारती असे वाटते. जनतेच्या मुक्तीसाठी अजून एक समर आहे आणि जिचा आत्मा एक, ती जनता अमर आहे असा त्यांचा हा प्रगाढ विश्वास त्यांच्या कवितेतून आपल्याला दिसून येतो. करंदीकरांनी रचनेचे अनेक प्रयोग केले. त्यांनी आततायी अभंग लिहिले. बऱ्याच वेळेस आततायी अभंग कोणी लिहिले अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे. तर विंदा करंदीकर यांनी आततायी अभंग लिहिले आहेत. नव्या वास्तवाची जाणीव करून देण्यासाठी भाषेचा तिरकस उपयोग ह्या अभंगात केलेला आहे. उदाहरणार्थ, विठ्ठला विठ्ठला भाकरी गा होई, पोठामध्ये येई शांत वाया, किंवा सज्जनाचे बळ पायामध्ये लुळे, ब्रह्म झाले बुळे प्रपंचात इत्यादी कवितातील काही ओळी आपल्याला सांगता येतात. त्यांनी सुक्ते लिहिले. वेदातील सुक्त रचनेचा भास निर्माण व्हावा म्हणून अशी रचना करून आजच्या सामाजिक वास्तवतेचे चित्रण त्यांनी केलेले आहे. त्यांनी मुक्त सुनीते लिहिली. या प्रकारात सुनीताला असलेल्या व्रताच्या बंधनातून त्यांनी सोडवले. उत्कट भावस्थिती आणि चिंतनशीलता व्यक्त केली आहे. त्यांनी तालचित्रे लिहिली. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, आततायी अभंग, सुक्ते, मुक्त सुनीते, तालचित्रे अशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकार त्यांना आपल्या कवितेच्या माध्यमातून हाताळले. गझल हा काव्य प्रकारही करंदीकरांनी हाताळलेला आहे. करंदीकरांच्या कवितेची जी काही भाषा प्रतीके यांनी युक्त अशी आहेत. त्याचबरोबर अनेक संदर्भ त्यांच्या कवितेत येतात. प्लेटो, महाभारत, वेद, गीता, इतिहास, विज्ञान अशा विविध क्षेत्रातले हे संदर्भ असतात. करंदीकरांच्या कवितेत व्यक्तीचे मन व त्या व्यक्तीच्या भोवतीचा परिसर, स्वप्ने, खंडित विचार याचे एक रसायन बनलेले असते. कथनात्मक आणि चिंतनात्मक अशा शैलीचा ते वापर करतात. करंदीकरांच्या कवितेत वास्तवाचे, कल्पनाचे, विचाराचे विरूपीकरणही केलेले आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शरदचंद्र मुक्तिबोध आणि विंदा करंदीकर यांच्या कवितेंचा आणि त्यांच्या कविता संग्रहांचा आणि कवितेच्या ओळीचा या ठिकाणी काही थोडक्यात अभ्यास पाहिला. उद्या आपण मंगेश पाडगावकर यांच्या कवितेचा आणि त्यानंतर इतर काही कवी आहेत त्यांचाही अभ्यास आणि कवितेचा
विचार आपण करणार आहोत. तोपर्यंत मी डॉक्टर महादेव जगताप या ठिकाणी आपला निरोप घेतो आणि थांबतो.